सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नदीत पाण्याच्या प्रवाहात गणपती बाप्पाचा चमत्कार पाहायला मिळाला आहे असं अनेक जण म्हणत आहेत। गणपती विसर्जनाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये भाविक आपल्या बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी नदीवर आले आहेत। यामध्ये एक व्यक्ती आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी नदीच्या पाण्यात उभा आहे। मात्र वाहत्या पाण्यात मूर्तीचं विसर्जन केल्यानंतर जणू एक चमत्कार झाला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून न जाता तिथेच थांबत आहे अशी मूर्ती तुम्हाला इथं दिसत आहे। यावर भक्ती अशी करावी की गणपतीलाही भाविकांसोबत थांबावे असे वाटेल असं नेटकरी म्हणत आहेत। परंतु याबरोबरच अनेकांनी म्हटलेलं आहे की श्रद्धेच्या जगात भक्ती भावासोबत अंधश्रद्धा देखील मोठे आहेत। दरवर्षी कुठे ना कुठे काही ना काही चर्चा होतच असतात। कधी गणपती दूध पितो तर कधी नंदी पाणी पितो, कुठे दगड गोल फिरतो तर कुठे मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू कुंकू बाहेर पडते असे प्रकार समोर येतात। प्रत्येक वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून या प्रकारांचे खंडन केले जाते आणि त्याला विज्ञानाची जोड देण्यात येते असते। दरम्यान सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये विसर्जित केलेली बाप्पाची मूर्ती चक्क उठून उभी राहताना दिसत आहे असं अनेक जण म्हणत आहेत। परंतु ही एक अंधश्रद्धा आहे इथं असं अनेक जणांचं मत येत आहे। सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे।